ज्या ग्रामीण भागात म्हणजे विक्रमगड जव्हार मोखाड्यामध्ये आता ह्या 15 दिवसात काही घटना घडल्या. काल स्वतः आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. एकूण आता काय आढावा आपण घेतला आणि या सतत काय बदल आता व्हायला अपेक्षित असं आपल्याला वाटते? गेल्या 2 आठवड्यामध्ये साधारणतः 2 ते 3 घटना ह्या मातामृत्यूच्या आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या घटना दुर्दैवी घटना आहेत. ह्या व्हायला नाही पाहिजेत. वेळीच उपाययोजना झाल्या पाहिजेत यासाठी आणि आरोग्य यंत्रणा नीट काम केलं पाहिजे आणि अशा ज्या घटना आहेत त्या टाळता येण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ह्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विषयाचे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ज्या मातामृत्यू झाल्या त्यांचा सर्व आढावा घेण्यात आला आणि त्या पश्चात काही उपाययोजना आम्ही ठरवलेल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये बरीचशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं त्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांची पदंसुद्धा रिक्त आहेत. त्यासाठी डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं, सरकारच्या माध्यमातून ती पदं भरून घेणं, त्यासोबतच ॲम्ब्युलन्सची कमतरता आहे, ती ॲम्ब्युलन्स वेळीच उपलब्ध झाली पाहिजे. ह्यासाठी 108 असतील किंवा इतरच्या माध्यमातून तिथे वेळीच उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी इंजेक्शन्स येतात त्या काही वेळेस मल्टिपल द्यावे लागतात, काही वेळेस सिंगल डोस हा इनफ असतो, पण तरीसुद्धा लोकल परचेस करून किंवा DPCच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतील. आणि ज्या हाय रिस्क मदर्स आहेत त्या हाय रिस्क मदरला वेळेस उपचार झाले पाहिजेत. त्यांची वेळोवेळी दर महिन्याला तपासणी झाली पाहिजे. कोणतीही गरोदर माता असेल तर तिला कमीत कमी 3 वेळेस ही सोनोग्राफी ती झाली पाहिजे आणि रेफरल सर्व्हिसेस जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित मिळाली पाहिजे. आरोग्य अधिकारी आणि सपोर्टिव्ह स्टाफ जो आहे हा 24 तास तिथे RH, PHC सबसेंटरला उपलब्ध राहायला पाहिजे आणि सर्व मेडिसिन हे तिथे उपलब्ध राहिले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं याचा सकारात्मक परिणाम दिसेल असं मला वाटतं. सर, मनोर या ठिकाणी मोठं रुग्णालय सध्या हे होते, त्या संदर्भात हे रुग्णालय लवकरच चालू होण्यासाठी आपण प्रयत्न कराल का? मनोरला ट्रॉमा सेंटरची बिल्डिंग आता उभी राहिलेली आहे, परंतु अजूनही काही फंडची रिक्वायरमेंट आलेली आहे. ती त्यासाठी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करणं चालू झालेलं आहे. आत्ताच जे नवीन सरकार आलेलं आहे त्यामुळे अतिशय सकारात्मक आम्ही त्याचा विचार करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आरोग्यमंत्री यासाठी निधी उपलब्ध करून देतील आणि मला वाटतं वर्षभरात हे हॉस्पिटल हे सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याला लोकार्पण करता येईल. सर, आपण स्वतः डॉक्टर आहेत. ग्रामीण भागात जेव्हा डॉक्टर रुजू होतात त्यांच्या काही मूलभूत सुविधा असतात. ह्या ज्या मूलभूत सुविधा आपण त्यांना जर प्रोव्हाइड केल्या तर निश्चित हे डॉक्टर आहेत शहरातले इथं राहू शकतील. या संदर्भात आपण काय सध्या आढावा घेतलेला आहे का? निश्चितच बरेचसे जे शहरातले डॉक्टर्स असतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यात ते उत्सुक नसतात, कारण त्यांना राहण्याची सोयीसुविधा खूप चांगली नसते, मानधनसुद्धा कमी असतं. ह्या दृष्टिकोनातून रोटेशन पद्धतीने त्यांना इथे नियुक्ती मिळावी ह्यासाठी आम्ही काल चर्चा केलेली आहे. त्यासोबत त्यांच्या मानधनात भरघोस असं वाढ करता येईल ह्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि जिथे त्यांना थांबता येईल, वस्ती करता येईल अशा चांगले त्यांच्यासाठी शेड बांधणं आवश्यक आहे आणि जे ऑलरेडी बांधलेले आहेत ते डागडुजी करून दुरुस्ती करून चांगल्या प्रकारे त्यांना वापरण्यायोग्य होईल अशा प्रकारे बांधण्यात येतील अशासाठी सुद्धा आम्ही उपाययोजना करण्यासाठी संबंधित सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे जे PG डॉक्टर्स आहेत, जे स्पेशालिस्ट आहेत ते आपल्या भागामध्ये येण्यात उत्सुक होतील असं मला वाटतं. सर, अनेक सर्जरीसाठी लोकांना शहरात जावं लागते, पण आपण ज्या ग्रामीण भागात जर मोठे कॅम्प्स आयोजित केले आपल्या माध्यमातून तर निश्चितच इकडच्या लोकांना ही सुविधा मिळू शकते. आता निश्चितच आम्ही पुढील काळामध्ये असे कॅम्प आयोजित करणार आहोत आणि जे पेशंट्स ज्यांना सर्जरी लागेल किंवा त्यांना पुढची ट्रीटमेंटची आवश्यकता लागेल
अशांना आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले योजनेमध्ये बसवून त्यांना कमीत कमी पैशामध्ये मोफत ट्रीटमेंट कशी मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, अनेक लोकांना आपली भेट घ्यायची असते, पण यासाठी मग आपली याची संपर्क करण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी, पालघर जिल्ह्यातल्या, आपण कुठल्या वाराला ह्या ठिकाणी असू शकता आणि त्यांना संपर्क होऊ शकतो? मी तसं दररोज इथे माझ्या ऑफिसमध्ये सकाळी लवकर उपलब्ध असतो. त्याशिवाय पालघर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ऑफिस मला जे मुख्य कार्यकारी अधिकारी देणार आहेत, तर तिथे सुद्धा मी अवेलेबल असणार आहे. आणि इतर वेळेस माझा जो भ्रमणध्वनी आहे, मोबाईल आहे, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करून माझ्याशी भेटू शकतात.